नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। महाफास्ट 100 या बातम्यांतून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। पुरावे मागणं ही त्यांची परंपरा, मी बालबुद्धीला उत्तर देत नाही। वाघनकांवरून फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला। आदुबाळानं त्यांना किती पळो की सळो करून सोडलं हे दिसतंय। फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंनी हा पलटवार दिलाय। शिवसेना हीच शिवाजी महाराजांची खरी वाघनकं। शिवसेना फोडून भाजपनं वाघनकं बोथट केली। राऊतांचा हल्लाबोल। तर वाघनकं तुम्ही परत आणून दिल्लीची गुलामगिरी करणार का? राऊतांनी सरकारवर टीका केली। संजय राऊतांनी छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागितले होते। जुन्या वक्तव्याची आठवण करून देत मुनगंटीवारांचा राऊतांवर पलटवार। आदित्य ठाकरेंनी पॉझिटिव्ह राहावं, निगेटिव्ह बोलू नये। त्यांना कोण मार्गदर्शन करतं हे पाहावं लागेल। आदित्य ठाकरेंच्या वाघनकांवरील प्रश्नांवरून केसरकरांची प्रतिक्रिया। शिवरायांची वाघनकं खोटी असतील तर विरोधकांनी सिद्ध करावं। आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचं विरोधकांना आव्हान। तर मराठी माणसाच्या अस्मितेबाबतच्या गोष्टींचं राजकारण न करण्याचाही सल्ला। सुधीर मुनगंटीवार आज रात्री उशिरा ब्रिटन दौऱ्यावर। लंडनहून वाघनकं आणण्याच्या प्रक्रियेसाठी मुनगंटीवारांचा दौरा। शिवभक्तांच्या आग्रहाखातर विशेष पोशाख परिधान करणार असल्याची ही माहिती। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित राहणार। फडणवीस केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्याची शक्यता। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात वर्षावर बंगल्यावर 2 तास बैठक। फडणवीस दिल्लीला जाण्याआधीच ही वर्षावर खलबतं। ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि कांदा प्रश्नावर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती। मुंबईत इंडिया आघाडीचं उद्या भाजप विरोधात मै बी गांधी आंदोलन। भाजपकडून गांधींचा अवमान करण्याचं काम सुरू। वर्षा गायकवाड यांची भाजपवर टीका। इंडिया आघाडीचे रस्ते घरांसह मन साफ करावं। इंडिया आघाडीच्या भाजप विरोधातील मोर्चावर फडणवीसांचा निशाणा। भरत गोगावले मंत्री व्हावे ही माझी प्रामाणिक इच्छा। गोगावले लवकर मंत्री होतील। मंत्री उदय सामंतांचं भाकीत। पूर्वीच्या काळात मुघलांना संताजी धनाजी दिसायचे, तसे आता विरोधकांना एकनाथ शिंदे दिसतात। मंत्री उदय सामंतांचा विरोधकांना टोला। दादांचा मनसेसोबतचा जुना व्हिडिओ दाखवून पक्ष आणि चिन्ह भेटेल असं वाटणं म्हणजेच मुंगेरी लाल के हसीन सपने। अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांचं ट्विट। सरकारनं आम्हाला चॉकलेट दाखवण्याचं काम करू नये। मराठा आरक्षण मिळू नये यासाठीच 5 ते 6 जणांनी ठेका घेतलाय। अर्धवट आरक्षण द्यायला आम्ही तयार नाही। मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। मनोज जरांगेंची 5 ऑक्टोबरला सोलापुरात सभा। सकल मराठा समाजाकडून सभेचं आयोजन। सोलापूर शहरासह जिल्हाभरात जरांगेंच्या 5 सभा होणार। जालन्याच्या अंतरवाली सराटीत 14 ऑक्टोबरला मराठा समाजाकडून आरक्षण संदर्भात सभेचं आयोजन। सभेच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस। शरद पवारांनी घेतलंय माऊलींचं दर्शन। ज्ञानेश्वरांची प्रतिमा देऊन शरद पवारांचा सत्कार। आळंदी जवळील चारोळी बुद्रुकमध्ये 1 दिवसीय भागवत वारकरी संमेलन। संमेलनामध्ये शरद पवारांचा सत्कार। भागवत वारकरी महासंघानं शरद पवारांना कृतज्ञता पत्र सोपवली। सुप्रिया सुळे आजपासून 3 दिवस विदर्भ दौऱ्यावर। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। कार्यकर्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची धाड। नागपूर जिल्ह्यातील तुकाराम तागडेंच्या सूतगिरणीवर आयकर विभागाचा छापा। काँग्रेसचे आमदार कुणाल पाटलांच्या सूतगिरणीवर छापा। गेल्या 24 तासांपासून चौकशी सुरू। आजही चौकशी सुरू राहण्याची शक्यता। नागपूर, पुणे येथील आयकर विभागाची पथकं ही असल्याची प्राथमिक माहिती। मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहीम। गिरगाव चौपाटी स्वच्छता मोहिमेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती। शिवडीत आज आणि उद्या गडकिल्ले परिसर स्वच्छता अभियान। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर। अजितदादांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ। पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम। साताऱ्यातील पोवई नाका येथील शिवतीर्थ परिसरात स्वच्छता मोहिमेचं आयोजन। आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा सहभाग। गोकुळ दुधाच्या खरेदी दरात 1.5 रुपयांची वाढ। म्हशीच्या दुधाची कमी झालेली उपलब्धता आणि चाऱ्याच्या किमती वाढल्यानं दरवाढीचा निर्णय। पुण्याच्या खेडमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आजपासून बेमुदत साखळी उपोषण। आंदोलनाला मनोज जरांगे पाटील आणि खासदार छत्रपती संभाजीराजे भेट देणार।
सोलापूरच्या मोहोळमध्ये धनगर समाजाकडून एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आक्रोश मोर्चाचं आयोजन. अमरावतीत पावसाचा कहर, घरांवरील 3 पत्रे उडाल्यानं घरांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरच्या सावखेडा इथं स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नाही, ट्रॅक्टर आणि चिखलातून करावा लागतोय प्रवास. परभणीच्या मुरुंबा येथील खराब रस्त्याच्या शाळकरी विद्यार्थ्यांना फटका बसतोय. वाहन चिखलात अडकल्यानं विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी पायी प्रवास. परभणी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पिकं बहरली, कापसासह खरीप पिकांना दिलासा मिळणार, शेतकरी समाधानी. कल्याणमध्ये साखर चौथा गणपतीची लगबग सुरू. उद्या कल्याणमधील 30 ते 35 घरांमध्ये साखर चौथा गणपती विराजमान होणार. परभणीच्या पाथरी नगरपालिका अंतर्गत 1,25,00,000च्या विकास कामांचं शिवसेनेकडून उद्घाटन. नांदेडच्या देगलूरमध्ये शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी किसान कामगार संवाद यात्रा. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, शिक्षणाचे कंत्राटीकरण, खासगीकरण रद्द करा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन. बुलढाण्याच्या वाघजाई फाटा ते जळगाव रस्त्याचं काम अपूर्णच, काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी सरपंचांचं उपोषण. सोलापूरमधील बैरागवाडा दुष्काळी परिस्थितीचा सामना करत शेतकऱ्यांना खरबूज पिकातून घेतलंय विक्रमी उत्पादन. शेतकरी समाधान. तनपुरे यांना 9 ते 10 लाख रुपयांचं उत्पन्न. छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावरील सुरक्षा जाळीची चोरी. दिशादर्शक फलक आणि बॅटरी ही चोरीला गेली. सोलापूरच्या माढ्यातील जगदंबा सूतगिरणीचं काम पेन्शनसाठी आक्रमक. 10 वर्षांपासून पेन्शन देण्याची मागणी, तर 2 ऑक्टोबरला सामूहिक आत्मदहनाचा देखील इशारा. नाशिकच्या गोंडवान विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांना राष्ट्रपती पुरस्कार. वडिलांसाठी चिमुकल्यानं कृषी मंत्र्यांना भावनिक पत्र. पत्रात शेतातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. मध्यरात्री 12:05 वाजल्यापासून दादरमधून निघालेली तुतारी एक्सप्रेस तळोजा स्थानकात उभी. कोणतीही माहिती न देता गाडी उभी करून ठेवल्यानं प्रवाशांचे हाल. पालकमंत्री गिरीश महाजन नांदेड जिल्ह्याला वेळ देत नाहीत, त्यामुळे नांदेडमध्ये विकास कामांचा खोळंबा. शिंदेगडाच्या पदाधिकाऱ्यांचा महाजनांवर आरोप. मंत्रिपदाची आशा सोडून आमदार आता निवडणुकीच्या तयारीला. हिंगणघाटच्या भाजप आमदारांना 300 कोटींचा निधी. आमदार समीर कुणावार यांच्याकडून भूमिपूजनाचा सपाटा. पनवेल ते बेलापूर दरम्यान 38 तासांचा मेगा ब्लॉक. काल रात्री 11 वाजल्यापासून हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक सुरू. पनवेल ते बेलापूर मार्गावर एकही लोकल धावणार नाही. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 209 रुपयांची वाढ. मुंबईत 19 किलो व्यावसायिक सिलेंडरचा दर 1,684 रुपयांवर. मुंबईत आजपासून प्रवेश महागला. वाशिम, मुलुंड पूर्व, पश्चिम, ऐरोली, दहिसरमधील टोल दरात वाढ. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. बनावट देणगी पावती देऊन देणगीदारासह संस्थानांची फसवणूक. एका भाविकाच्या निनावी पत्रामुळे प्रकार समोर. मुंबईच्या मलबार हिल जलाशय पुनर्बांधणीला स्थगिती. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या सुसाट प्रवासाला ब्रेक. पुढचे 5 दिवस बोगद्यातील वाहतूक राहणार बंद. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या नव्या पर्यटन हंगामाची उत्साहित सुरुवात. विधिवत पूजा करून पर्यटकांना प्रवेश. पितृपक्षाला सुरुवात होताच सोने चांदीच्या भावात घसरण. 2 दिवसात सोने 800 रुपये प्रति तोळ्याचे कमी, तर 5 दिवसांच्या चांदीच्या भावात 1,000 रुपयांची घसरण. नाशिकच्या महापालिका शाळांमध्ये आता डिजिटल शिक्षण मिळणार. 82 शाळांच्या 656 वर्गखोल्या डिजिटल होणार. पुण्याच्या मावळ तालुक्यासह पिंपळ चिंचवडला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 100% भरलं. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत नवे सोयाबीन 4,500वर. तर ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात मोठी घट. नंदुरबारमध्ये हिरव्या मिरचीला कमी दर मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत. मिरचीवर केलेला खर्च देखील निघणार नाही अशी परिस्थिती असल्यानंच शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट आहे. गोंदियात परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका. जोरदार पावसानं शेतातील पिकांचं नुकसान झालंय. पुण्याच्या आतूर येथील शेत शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला बछड्याला वाचवण्यात यश आलंय. ओतूर वन विभागाच्या पथकाकडून बिबट्याच्या बछड्याची सुखरूप सुटका. अखिल भारतीय आदिवासी सेनेचं नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकात आंदोलन. दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नाव देण्याची मागणी. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिव अरुण काळे चौकशी होईपर्यंत निलंबित. कामात आणि कर्तव्यात निष्काळजीपणा करत गंभीर गैरकृत्य केल्याचा ठपका आहे.
साताऱ्याच्या कराडमध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा सुवर्ण महोत्सवी गळीत हंगाम सुरू झालाय। कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील आणि बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अग्निप्रदान समारंभ संपन्न। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील गडगा गावात शिवारातील शेतकऱ्यांना बँकेची वसुलीसाठी नोटीस। शेतात पाणी साचल्यानं शेती शिवाळीतील असताना बँकेची नोटीस आल्यानं शेतकरी आता नुकसानात आहेत। नांदेडच्या अर्धापूर शहरातील सावतामाळी नगरात मूलभूत सुविधांचा अभाव, रस्ते नाल्या आणि पाण्याच्या साठी समस्या आहेत। समृद्धी महामार्गावर धावत्या खासगी ट्रॅव्हल्स बसला आग, एसी मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानंच धावत्या बसला ही आग लागली। ठाण्याच्या अंबरनाथमधील नालंबी रोड वाहतुकीसाठी धोकादायक, रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी। नंदुरबारमध्ये आदिवासी भागात गावदेवी पूजनाची लगबग, गावाच्या वेशीवरील गावदेवाला नवीन धान्य आणि नव्या हिरव्या भाज्या अर्पण करून पूजा करण्याची परंपरा। नंदुरबारमध्ये ईद-ए मिलाद नबीच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं पथसंचलन। नंदुरबार शहरात जामा मशिदीपासून मिरवणुकीला सुरुवात। गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये QR कोड न छापणाऱ्या राज्यातील 57 विकासकांना महारेराची नोटीस गेली आहे। 25 प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली आहे, तर 6 प्रकरणात विकासकांना 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला। बदलापूरच्या तरुणानं परदेशात फडकवलाय तिरंगा। ब्रिटनमध्ये मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेसची पदवी मिळवली। सेंट अँथनी कॉन्व्हेंट शाळेकडून त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा जाहीर सत्कार। धुळे जिल्ह्यातील 12 माध्यम प्रकल्पामध्ये 62.71% पाणीसाठा शिल्लक। परतीचा पाऊस न झाल्यास पाणी टंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यात महसूल विभागाकडून ई-पीक पाहणी मोहीम सुरू। शेतकऱ्यांनी लवकर नोंदणी करण्याचं प्रशासनाकडून आवाहन। नंदुरबार जिल्ह्यात एसटी बसमध्ये स्वच्छता करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई होणार। एसटी महामंडळाकडून आजपासून पथक नेमण्यात येणार। धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाने तलावामधून अवैधरित्या मुरुम उत्खनन सुरू। प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आहे आरोप। उल्हासनगर भाजप पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर। मराठी भाषिक कार्यकर्त्यांना डावलल्यानं कार्यकर्ते नाराज झाल्याची माहिती।